श्री स्वामी समर्थ. एका दिव्याने अंधार दूर होतो, पण 33 दिव्यांनी तुमचे संपूर्ण आयुष्य उजळून निघते. हा आहे अधिक मासाचा चमत्कार. हिंदू पंचांगामध्ये दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला आपण अधिक महिना, पुरुषोत्तम महिना किंवा मलमास असं देखील म्हणतो. हा महिना सामान्य नाही. हा भगवान विष्णूंचा स्वतःचा महिना आहे. या महिन्यात केलेल्या एका पुण्यकर्माचे फळ हजारो पटीने मिळत असते, असे पुराणात सांगितले आहे. आणि यातील सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये दीपदान कधी करावे, दीपदान कुठे करावे, दिवे का व कसे लावावे, 33 दिवे लावण्याची नियम काय आहेत, दीपदानाचं महत्त्व, तसेच दीपदान करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपदान नेमके कधी करावे. आता अधिक महिन्यात जेवढे दिवस उरले आहेत तेवढ्या दिवसामध्ये सगळ्यात उत्तम काळ जो आहे तो संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी. विशेष स्थिती सांगायची झाली तर एकादशी, पौर्णिमा तसंच अमावस्या, संपूर्ण महिनाभर अधिक महिन्याच्या 30 दिवसामध्ये दीपदान केलं तरीसुद्धा चालतं. पण रोज शक्य नसेल तर प्रत्यक्ष संध्याकाळी देवापुढे, या महिन्यामध्ये रोज संध्याकाळी तुळशीपुढे, देवघरात किंवा मंदिरात, नदीच्या काठी दिवा लावणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दीपदान नेमके कुठे करावे तर पहा, मंदिरामध्ये विष्णू, लक्ष्मी, शिव, राम यांच्या मंदिरामध्ये दिवा लावणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. तसेच आपल्या घरातील तुळशी वृंदावनजवळ घरातील तुळशीपुढे दिवा लावणे हे घरामध्ये सुख समृद्धी आणते. नदीकाठी म्हणजेच पवित्र जलाशयाच्या अशा गंगा, गोदावरी, कृष्णा अशा नद्यांमध्ये दीप सोडणे अत्यंत पुण्यकारक. तसंच पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी दिवा लावण्याने शनिदोष कमी होतो आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. आता 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून 33 दिवे का आणि कसे लावायचे, तर 33 ही संख्या 33 कोटी देवतांची प्रतीक आहे. अधिक महिन्यामध्ये 33 दिवे लावल्याने म्हणजे सर्व देवांना एकत्र आवाहन करणे हे महापुण्य मानले जाते. म्हणूनच 33 दिवे लावले जातात. तर 33 दिवे लावण्याचे काही नियम आहेत, ज्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे वापरू शकता, धातूचे नाही. मातीचे दिवे सात्विक आणि पवित्र मानले जातात. तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा उपयोग करावा, पण वनस्पती तेल वापरू नये. दिवे लावण्यापूर्वी स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे. दिवे लावण्यापूर्वी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. दिव्यांमध्ये कापसाची वात, 2 वातींची 1 वात अशी जोडी वापरावी. आणि दिवे लावताना विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. एकूण 33 दिवे एकत्र किंवा वेगवेगळ्या पवित्र ठिकाणी लावता येतात. मंदिर, तुळस, नदी असे वाटून घेता येतात. शक्य असल्यास महिनाभर रोज 33 दिवे लावावे. नाहीतर किमान एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी नक्कीच 33 दिव्यांचं दीपदान करू शकता. दीपदान केल्यानंतर दिव्याला नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी. हे पुरुषोत्तम, या दिव्याने माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा. दिवा कधी विझवू नये, तो आपोआप विझू द्यावा. मध्येच फुंकर घालणे अशुभ मानले जाते. अधिक मासामध्ये दीपदान केल्याने जन्मोजन्मांतराची पापं नष्ट होतात, असे भविष्य पुराणात सांगितले आहे. तुळशीपुढे दिवा लावल्याने घरापुढे लक्ष्मी वास करते आणि आर्थिक संकट दूर होतात. तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते व मन शांत राहते. या महिन्यामध्ये सातत्याने दीपदान केल्याने कुटुंबामध्ये प्रेम, एकता व शांती नांदते. कौटुंबिक सुख लाभतं. पुरुषोत्तम महिन्यामध्ये दीपदान करण्याला वैकुंठ प्राप्त होते, असे पुराणात सांगितले आहे. आणि याचमुळे मोक्ष प्राप्त देखील मिळते. शनी, राहू, केतूचे दोष कमी करण्यासाठी पिंपळाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामुळे ग्रहदोष निवारण होते. दीपदान संध्याकाळी करत असताना सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. तर दीपदान तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर शक्य असेल तर तुम्ही स्नान करा, स्वच्छ वस्त्र घाला. त्यानंतर 33 मातीच्या पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. पण त्या पणत्या ज्या आहेत त्या वापरलेल्या असतील तर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर 33 मातीच्या पणतीमध्ये तिळाचे तेल किंवा तूपही तुम्ही घालू शकता. 2 कापसाची वात म्हणजे एक जोडी प्रत्येक पणतीमध्ये ठेवा. देवापुढे बसा, हात जोडा, मनामध्ये विष्णूचे ध्यान करा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. असं प्रत्येक दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे.
शक्य असल्यास आपल्या घराच्या देवघरात तुळस, नदी अशा ठिकाणी ते दिवे ठेवा. दिव्यांना नमस्कार करा. दिव्यांना आसन द्यायला विसरू नका. तांदळाचं आसन देऊ शकता, फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकता. कारण दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नये. असं केल्याने आपण केलेली सेवा पृथ्वीला जाऊन मिळत असते. म्हणूनच दिव्यांना नेहमी आसन द्यावं आणि त्यावर दिवे ठेवायचे आहेत. दिवा ठेवल्यानंतर दिव्यांना प्रणाम करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. अधिक महिन्यामध्ये दीपदानाचे खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये यथाशक्ती दीपदान करा आणि जीवन उजळवा. 33 या संख्येने तुम्ही बत्ताशे ठेवून त्याच्यावरती दिवा लावला तर असं दीपदान देखील तुम्ही करू शकता. पण 33 दिव्यांनी तुमचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते उजळून निघतं. त्यामुळे अधिक महिना संपण्यापूर्वी किमान एकदा तरी तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरामध्ये, जवळपास असलेल्या देवांच्या मंदिरामध्ये, नदीकाठी जाऊन तुम्ही 33 दिव्यांचं दीपदान आवर्जून करावं, हीच मी कळकळीची विनंती करते. कारण एका दिव्याने अंधार दूर होतो, पण 33 दिव्यांनी तुमचं संपूर्ण आयुष्य उजळून निघू शकतं. हा आहे अधिक महिन्याचा चमत्कार. त्यामुळे असं दीपदान सगळ्यांनी करावं. अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.